नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा दिनविशेष दिनांक 13 नोव्हेंबर जागतिक दिन. 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिन. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना. 13 नोव्हेंबर 1841 जेम्स बॉन्ड यांना प्राण्यांच्या मोहामुळे संमोहनाचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. 13 नोव्हेंबर 1864 ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले. 13 नोव्हेंबर 1913 रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या गीतांजली या साहित्यासाठी स्वीडिश अकादमीने साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान केले. 13 नोव्हेंबर 1921 वामनराव पटवर्धन यांनी पुढाकार घेऊन पुण्यात अखिल भोर संस्थान प्रजासभेची स्थापना केली. 13 नोव्हेंबर 1931 शंकर रामचंद्र आणि मामाराव दाते यांनी देवनागरी लिपी एका मोनोटाईप मशीनवर यशस्वीरित्या स्थापित केली. 13 नोव्हेंबर 1989 हंस ॲडम सध्याच्या लेक्टोनस्टीनचा राजकुमार त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची कारकीर्द सुरू झाली. 13 नोव्हेंबर 1994 एका सर्वमतामध्ये स्वीडनमधील मतदारांनी युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. 13 नोव्हेंबर 1995 पूर्वीच्या ब्रिटिश साम्राज्याचा भाग न होता राष्ट्रकुल राष्ट्रामध्ये सामील होणारे मोझाम्बिक हे पहिले राज्य बनले. 13 नोव्हेंबर 2002 इराक निःशस्त्रीकरण संकट. इराक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव 1441च्या अटीशी सहमत. 13 नोव्हेंबर 2012 ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले. 13 नोव्हेंबर 2013 4 वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे उघडले. 13 नोव्हेंबरचे महत्त्वाचे जन्म. 13 नोव्हेंबर 1780 रणजित सिंग शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 27 जून 1839. 13 नोव्हेंबर 1850 R.L. स्टीव्हन्सन इंग्लिश लेखक व कवी यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 3 डिसेंबर 1894. 13 नोव्हेंबर 1855 गोविंद बल्लाळ देवल आद्य मराठी नाटककार यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 14 जून 1916. 13 नोव्हेंबर 1873 बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर कायदेपंडित पंडित मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 10 मार्च 1959. 13 नोव्हेंबर 1898 इस्कंदर मिर्झा पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 13 नोव्हेंबर 1969. 13 नोव्हेंबर 1917 वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे 5वे आणि 9वे मुख्यमंत्री यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 1 मार्च 1989. 13 नोव्हेंबर 1917 गजानन माधव मुक्तिबोध हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 11 सप्टेंबर 1964. 13 नोव्हेंबर 1954 स्कॉट मॅकनिली सन मायक्रोसिस्टम्सचे सहसंस्थापक यांचा जन्म, तर 13 नोव्हेंबर 1967 जुही चावला अभिनेत्री यांचा जन्म. 13 नोव्हेंबरचे महत्त्वाचे मृत्यू. 13 नोव्हेंबर 1740 कृष्ण दर्यानव प्राचीन मराठी कवी यांचे निधन. 13 नोव्हेंबर 1956 इंदुभूषण बॅनर्जी शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार यांचे निधन, तर त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1893. 13 नोव्हेंबर 2001 सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी ज्येष्ठ लेखिका यांचे निधन, तर त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1917. 13 नोव्हेंबर 2002 ऋषिकेश साहा नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते यांचे निधन. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व आमच्या यूट्यूब चॅनलला
सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.